रात्रीचा शांत प्रवास, डोळ्यांसमोर दिव्यांची रांग आणि मनात एकच ओढ, सह्याद्रीच्या कुशीत उभ्या असलेल्या त्या पवित्र स्थळाकडे जाण्याची ओढ. तोरणा किल्ला, ज्याचं नाव घेतलं की इतिहास, अभिमान आणि आदर मनात एकत्र जागे होतात. अंधार अजून पूर्ण सरलेला नसतो, पण पावलांमध्ये एक वेगळीच श्रद्धा असते. हातात प्रकाश असतो आणि मनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची जाणीव. ही फक्त गडाकडे जाणारी वाट नाही, ही स्वराज्याच्या पहिल्या साक्षीकडे घेऊन जाणारी वाट आहे. पहाट उजाडू लागते. धुक्याच्या आडून सह्याद्रीचं रूप हळूहळू समोर येतं. डोंगरांच्या रांगा, शांत वारा आणि उगवत्या सूर्याची कोवळी किरण. या क्षणी जाणवतं, तोरणा फक्त उंचीने मोठा नाही, तो इतिहासानेही प्रचंड आहे. समोर दिसणारे कडे, तटबंदी आणि उंच बांधकाम, मन आपोआप शांत होतं. तोरणा म्हणजेच प्रचंड गड. इतिहासानुसार इसवी सन 1646 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला हा पहिला किल्ला, आणि याच विजयानं हिंदवी स्वराज्याच्या संकल्पाला पहिली ठोस दिशा मिळाली. आपण जसजसे वर चढतो तसतसे वाट अरुंद होते, दरी खोल होत जाते आणि किल्ला अधिक विशाल दिसायला लागतो. बहुधा म्हणूनच शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला प्रचंड गड हे नाव दिलं असावं, कारण त्याचा विस्तार खरंच प्रचंड आहे. असं म्हणतात की तोरणा जिंकल्यानंतर किल्ल्याच्या दुरुस्तीचं काम सुरू होतं. त्यावेळी किल्ल्यात एक गुप्त खजिना सापडला. मोठ्या प्रमाणात धनसंपत्ती मिळाली. हा खजिना स्वतःसाठी वापरण्याऐवजी शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी वापरला. याच संपत्तीच्या आधारावर पुढे राजगड मजबूत करण्यात आला. संपूर्ण महाराष्ट्रावर आदिलशाही, निजामशाही आणि मुघलांचे वर्चस्व होते. स्वराज्य ही फक्त कल्पना होती, पण शिवाजी महाराजांसाठी ती कल्पना नव्हती, ते ध्येय होतं. आणि त्या ध्येयाचा पहिला विजय मिळाला तो याच तोरण्यावर. या दरवाजातून आत जाताना प्रत्येकाने नम्र व्हावं असं वाटतं, कारण या दगडांनी काळ पाहिलाय, या भिंतींनी मावळ्यांची निष्ठा अनुभवलीये आणि या भूमीने महाराजांच्या स्वराज्य स्वप्नाची पहिली चाहूल ऐकलीये.
गडावर उभं राहिल्यावर त्याचा विस्तार जाणवतो. तोरणा नावाप्रमाणेच प्रचंड आहे. इथला प्रत्येक भाग आपल्याला सांगतो की गड म्हणजे फक्त दगडमातीची रचना नाही. गड म्हणजे व्यवस्था, संरक्षण, दूरदृष्टी आणि स्वाभिमानाचं प्रतीक आहे. किल्ल्यावर प्रवेश केल्यावर मगाई देवीचं मंदिर दिसतं. आज अनेक ट्रेकर्स इथे थांबतात, पाणी पितात, विश्रांती घेतात. पण पूर्वी हे सैनिकांसाठी श्रद्धेचं स्थान होतं. निसर्ग पाहणं नाही, इथे येणं म्हणजे इतिहासाला शांतपणे ऐकणं आहे. वाऱ्याच्या आवाजात, तटांच्या सावलीत आणि या मातीच्या सुगंधात महाराजांची दूरदृष्टी आणि मावळ्यांचा त्याग जाणवत राहतो. खाली पसरलेल्या दऱ्या, दूरवरचे डोंगर आणि ढगांच्या सावलीत हरवलेला सह्याद्री, हे दृश्य पाहताना मनात अभिमानही येतो आणि नम्रताही. कारण या भूमीतूनच एक विचार उभा राहिला, स्वतःच्या मातीसाठी, स्वतःच्या लोकांसाठी आणि स्वराज्यासाठी जगण्याचा विचार. म्हणजे आपण ज्या किल्ल्यावर चालतोय त्याने फक्त स्वराज्याची सुरुवात पाहिली नाही, तर स्वराज्याच्या वाढीलाही हातभार लावला. शेवटी जेव्हा आपण या उंचीवर उभं राहतो तेव्हा एक गोष्ट मनात खोलवर बसते. स्वराज्याची सुरुवात एखाद्या मोठ्या साम्राज्यापासून झाली नव्हती, ती झाली होती एका धाडसी संकल्पापासून. आणि त्या संकल्पाची पहिली साक्ष देणारा गड म्हणजे तोरणा किल्ला. समोर दिसतो राजगड, दूरवर सिंहगड. हवामान स्वच्छ असेल तर पुरंदरही दिसतो. सर्वात प्रसिद्ध म्हणजे झुंजार माची. नावाप्रमाणेच झुंजार, कठीण, अभेद्य. इथून खाली पाहिलं की हजारो फूट खोल दरी दिसते. आणि म्हणूनच तोरणा हा फक्त महाराष्ट्रातील एक किल्ला नाही, तो एका स्वप्नाची सुरुवात आहे. त्या 16 वर्षांच्या मुलाच्या स्वप्नाची, ज्याला जग आज छत्रपती शिवाजी महाराज म्हणून ओळखतं.